जीवनाकडे पाहताना सकारात्मक दृष्टीने पहा, जिद्द ध्येय बाळगून स्वप्नपूर्तीसाठी सज्ज रहा. आत्मविश्वासाच्या जोरावर खडतर परिश्रम करून स्वप्नांचा पाठलाग केल्यास यश निश्चित मिळतं, असं प्रतिपादन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ रोहित पाटील यांनी केलं. बोरवडे विद्यालयात ते बोलत होते. कागल तालुक्यातील बोरोडे विद्यालयात इस्रोच्या शास्त्रज्ञपदी झेप घेतल्याबद्दल रोहित पाटील यांचा सत्कार आणि साहित्यिक रमेश वारके यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव SD साठे होते. संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते झालं. मुलांच्या मोबाईलचं करायचं काय आणि शालेय निबंध साहित्यिक रमेश वारके यांनी लिहिलेल्या या 2 पुस्तकांचं प्रकाशन बाल साहित्यिक बाबूराव शिरसाट, इस्रोचे शास्त्रज्ञ रोहित पाटील यांच्या हस्ते झालं. बोरोडे विद्यालयात मी शिक्षण घेत असताना माझ्या यशाची पायाभरणी पक्की झाली. जीवनात अधिकारी बनण्याचं ध्येय बाळगलं ते पूर्ण झालं. आपल्या या यशात माझे आई वडील, चुलते आणि शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे, असं शास्त्रज्ञ रोहित पाटील यांनी सांगितलं. वाचनानं जीवन समृद्ध होतं, ज्ञानाची निर्मिती होते. साहित्यिक रमेश वारके यांनी लिहिलेल्या मुलांच्या मोबाईलचं करायचं काय या ज्वलंत सामाजिक समस्येवर ज्येष्ठ बाल साहित्यिक बाबूराव शिरसाट यांनी प्रकाशझोत टाकला. ही पुस्तकं विद्यार्थी आणि पालकांना निश्चितच आवडतील, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी मुख्याध्यापक AR वारके, रमेश वारके, आनंदराव साठे, AR वारके, कवी तानाजी आसबे, ज्ञानेश फराकटे, राष्ट्रीय क्रीडा समालोचक सुनील घोडके, दिलीप चौगले, KD रेडेकर, SD बचाटे, SS जितकर, कृष्णात साठे, श्रीधर कांबळे, गीता बलुगडे, रेश्मा देवर्डेकर, राधिका शिंदे, रेखा मांगोरे, शुभांगी भांदिगरे उपस्थित होत्या.